मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. बांगलादेश येथे हिंदू समाज बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहे. तर नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी ईव्हीएमचा दुरुपयोग सत्ताधारी भाजपाने केला. या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असताना भिवंडी रात्री शिवसेना उबाटा गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्तीय कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेपर्यंत मशाल हाती घेऊन मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रतिमात्मक ईव्हीएम मशीनची प्रकृती जाळून आपला संताप व्यक्त केला. निवडणूक आयोग 2 मिनिटात एखाद्या घटनेबाबत लगेच उत्तर देतो. तो निवडणूक आयोग लोकशाही टिकवण्यासाठीचं, संविधान मजबूत करण्यासाठीचं जे सरकार स्थापन होते, ते सरकार स्थापन होत असताना ज्या काही अप्रिय घटना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या मतदान केंद्रावर घडल्या, विशेषतः त्यामध्येही मतदानाचा टक्का ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेसचा वेगळा होता, निवडणुकीनंतर रात्री 11:30 वाजता वेगळा होता आणि त्यानंतर आणखीन 2 दिवसांनी तो मतदानाचा टक्का आणखीन वाढलेला आपल्याला दिसला. या सगळ्याच्या बद्दल जनसामान्यांच्या मनामध्ये रोष आहे, आक्रोश आहे आणि त्यातली सत्यता पडताळून पाहायची. या संदर्भात मरकडवाडीने जो निर्णय घेतला की याच्या पुढे ज्या निवडणुका आधी ईव्हीएम वर घेतल्यात त्या आता बॅलेट वर घेऊन बघू, पण त्यावेळेला सुद्धा या सरकारनं, या निवडणूक आयोगानं त्या पद्धतीनं जो मरकडवाडी निर्णय घेत होती त्या निर्णयाला छेद जाईल यासाठी 141 कलम त्या ठिकाणी वापरलं गेलं. आणि अशा पद्धतीनं मला आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की जे प्रश्न जनसामान्य म्हणून जनसामान्यांनी निवडणूक आयोगाला विचारले होते, विशेषतः ईव्हीएम संदर्भात विचारलेले होते, त्या ईव्हीएम संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिलेलं नाही. बस डेपोमध्ये बस साफसफाई चालकाने वॉशिंग रॅपरवर बस लावली, मात्र हँडब्रेक न लावल्याने ही बस रॅम्पवरून खाली घरंगळत येऊन त्यात अधिकाऱ्यांच्या 2 गाडीचे नुकसान झाल्याची घटना जळगाव बस डेपोमध्ये घडली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी मोठा अनर्थ टळल्याची मानले जात आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी कांचनगाव हिंगणघाट येथे अल्लीपूरला नियमित बस नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 5 वाजता विद्यार्थ्यांची शाळा सुटते, मात्र बस 6:30 वाजले तरी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बसची वाट बघत उभे राहावे लागते. याकडे हिंगणघाट बस डेपो लक्ष देऊन अल्लीपूर येथे आर्वी कांचनगाव बस नियमित पाठवण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. छोटीची मुलगी आहे, आमची बस रोज लेट येते म्हणून आम्हाला घरी जायला खूप उशीर होते, तरी आमची बस लवकर आली. देव पाटील, मी आता 10व्या कॉमनची मुलगी आहे. आम्हाला आर्वी कांचनगाव बस सांगितली आहे, पण ती आर्वी कांचनगाव बस येऊन नाही राहिली आहे. एवढ्या वेळ आम्ही उशिरानं जाऊ तर आमच्या घरचे लोक काय म्हणणार आम्हाला अभ्यास बी करायला लागते. आमचं 10वीचं पण वर्ष आहे ना, मग आम्ही लवकरात लवकर आम्हाला बस पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून आतापर्यंत 235 कोटी मालमत्ता कराची वसुली झाली आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या 160 लोकांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, तर 80 पाणी कनेक्शन कट करण्यात आले असल्याची माहिती केडीएमसीच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी दिली आहे. आजपर्यंत कालच्या डेट पर्यंत आपल्याकडे जवळपास 235 कोटीचा भरणा झालेला आहे मालमत्ता कराचा आणि आपण मोठ्या प्रमाणात आता वसुलीची मोहीम राबवली आहे. 10ही वॉर्डामध्ये कर निरीक्षक, सहाय्यक आयुक्त मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. प्रत्यक्ष व्हिजिट देणे, प्रत्यक्ष भेट देणे, मालमत्ताधारकाला कन्व्हिन्स करणे आणि जर मालमत्ताधारक पैसे देण्यास टाळाटाळ करत असेल तर आपण त्यांच्या कमर्शियल मालमत्ता सील करतो आहे आणि नळ कनेक्शन देखील खंडित करतो आहे. आणि अनेकदा आपल्या बऱ्याच मालमत्ता जेव्हा आपण सील केल्या तेव्हा मालमत्ता कराचा भरणा झालेला आहे. आजपर्यंत आपण जवळपास 160 मालमत्ता सील केलेल्या आहेत आणि जवळपास 80 कनेक्शन आपण वॉटर कनेक्शन कट केलेले आहे. त्यामध्ये फरक किती लोकांनी? नवी मुंबईतील तुर्भे नाक्यावरील मच्छी मार्केट जवळ असलेल्या जुन्या मस्जिदला लागूनच विनायक रेसिडेन्सी नावाचे लॉजिंग उभारले आहे.
सदर ही लॉन्चिंग मस्जिदला लगतच असल्यामुळे आमच्या श्रद्धेला ठेस पोहोचत असून हा प्रकार आम्हाला वेदना देणारा आहे आणि मुळातच या लॉजिंगला नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नाही, तरी ही लॉजिंग सरासरपणे चालत जात आहे. या लॉजिंगमुळे आमच्या भावना दुखावल्या जात असून हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे. यासाठी या लॉज समोर मुस्लिम बांधवांनी धरणे आंदोलन केले आहे. आणि महानगरपालिका आणि पोलीस कमिशनर आणि ह्याच्यामध्ये दखल घ्यायचं, कारण हे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते पुढच्या आठवड्यामध्ये. कारण ह्याच्यावर कोणतेही पेपर वगैरे नाही आहे आणि ते चर्चा सुरू आहे. आपण बघू शकता आज इथे धरणा होता म्हणून त्यांनी आता बंद केला आहे. आणि तुम्ही बघितलं की बाजूला शाखा पण आहे आणि ते शिंदे साहेबांचं नाव घेत आहे. त्यांच्या नावाखाली ते आता हे धंदा सुरू आहे. तर शिंदे साहेबांनी ह्याच्यावर कारवाई घ्यावी. त्यांचं नाव निघून लोक नवीन आता व्यवसाय सुरू करायला सुरुवात केलेली आहे. या व्यवसायावर कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याला कुठेतरी ट्रान्सफर दिला पाहिजे. आणि मुस्लिम समाजांचा मी कौतुक करेन. आणि आपण जे आले एवढे तादादनी आता लोक जमा झाली त्याच्यामध्ये मी आज आप लोगों ने जिस तरीके से संयम बरता है, मुस्लिम समाज का मैं उसके लिए शुक्रिया अदा करता हूँ और ये दिखाना चाहता हूँ कि मुस्लिम समाज कितना जागरूक है और बाबा साहब अम्बेडकर के संविधान को मानने वाला है. अगर इसकी जगह पे कोई दूसरा होता तो आज यहाँ पे कायदा और सुव्यवस्था का प्रश्न निर्माण हो सकता था. लेकिन आपने देखा कि एकदम शांतिपूर्वक हम लोगों ने इसके खिलाफ में धरना दिया और मुझे पूरी उम्मीद है महाराष्ट्र की सरकार से कि इसके ऊपर वो जल्दी से कार्रवाई करेगी और हमारे को इंसाफ देने का काम करेगी. बीडच्या केज तालुक्यातील मस्ताजोग येथे संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरून निघाला होता. मस्ताजोग खून प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी व या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे. यामध्ये गिरबाई शहर देखील कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावर्षी अतिवृष्टी व रोग प्रादुर्भावामुळे मिरचीचे उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसत आहे. त्यामुळे मिरचीच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी जवळपास 50% मिरची उत्पादन घट होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे मिरचीचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये मिरचीची आवकही कमी प्रमाणात होत आहे. रोज जवळपास 60 ते 70 वाहनातूनच ओली मिरची आवक होताना दिसत आहे. मिरचीचा हंगाम सुरू व्हायला आता सुरुवात झालेली आहे. अजून 2 ते 3 महिने हा हंगाम असा सुरू राहील. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन बाजार समिती आवक घटण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या हंगामात जवळपास 3 लाख क्विंटल मिरची आवक कृषी उत्पादन बाजार समितीत झाली होती. परंतु यावर्षी ही आवक 1 लाख क्विंटल पर्यंत होण्याची शक्यता बाजार समितीकडून वर्तवण्यात आली आहे. आवक घटल्यामुळे मिरचीचे भावही वाढण्याची शक्यता आहे. समितीला नंदुरबारला या वेळेला मिरचीची आवक भरपूर कमी आहे. कमीत कमी 50-60% आवक कमी आहे. याचे कारण भरपूर पाऊस झाल्याने आणि शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाल्याने हे आवक आहे. पण भाव जसे पाहिजे तसे नाही. याचे कारण असं आहे तर मागच्या वर्षीचा स्टॉक भरपूर पडलेला असल्यामुळे यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीला ज्याचा भाव पाहिजे तसा भाव नाही आहे. त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांनाही काही नफा नाही आहे काही नाही, तरी पण शेतकऱ्यांना चांगल्या मालाचे 4,045चे चांगले भाव भेटत आहेत त्या हिरवी मिरचीच्या हिशोबाने. आणि यापुढे आवक वाढेल असा एक अंदाज आहे. आता माहीत पडेल त्या फवारणी वगैरे हा खर्च पण भरपूर झालेला आहे. आणि परत जर निसर्गाने साथ दिली तर पुढच्या वेळेला आवक वाढेल असा एक अंदाज आहे. आता माहीत पडेल की पुढे कशी आवक राहते काय राहते. मिरचीचा भाव चांगल्या मालाच्या 3800 रुपयापासून लावून तर 4500 रुपये आणि हलक्या मालाच्या 3000 पासून तर 3500 रुपये. बुलढाणा जिल्ह्यात यंदा सरासरीच्या अधिक पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या पेऱ्यात गव्हाची वाढ अपेक्षित होती, परंतु शेतकऱ्यांनी यंदाही हरभरा पेऱ्याला पसंती दिली आहे. रब्बी हंगामात 2,27,000 हेक्टर जिल्ह्यात साधारण रब्बीचा पेरा होत असतो. त्या तुलनेत जिल्हा यंदा 1,56,364 हेक्टर हरभरा पेरा झाला आहे. सध्या पाऊसही समाधानकारक पडत असून सिंचनाच्याही सोयी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीचा पेरा हा जवळपास 2.5 लाख हेक्टर घरात पोहोचला आहे. आतापर्यंत जिल्हा 160% पेरणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार डंगे यांनी दिलेली आहे. जे रब्बी पिकांखालचं क्षेत्र आहे ते टोटल 2,27,000 हेक्टर इतकं आहे.
आणि आज रोजीपर्यंत 2,43,000 हेक्टर इतके क्षेत्रावर पेरणी झालेली आहे की जी सरासरीच्या 107% आहे. याच्यामध्ये सर्वाधिक जे पीक आहे ते हरभरा हे असून त्याचं क्षेत्र 1,72,000 हेक्टर इतकं आहे. अद्यापही कापूस आणि तूर ही पिकं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहेत. त्याची काढणी झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा हरभरा किंवा गहू या पेरण्याकडं शेतातील पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे असल्यामुळे कल राहणार आहे. त्याच्यामुळं रब्बीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या वर्षी ह्याच्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1 ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिकीय महिला बचत गटामार्फत शिलाई करून एक समान एका रंगाचे 2 गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आज 8 महिना अधिक कालावधी लोटला असून एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांपासून वंचित असल्याचे चित्र आहे. तर जिल्ह्यातील 1,56,525 विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात आला असून दुसरा स्काउट गाईडचा गणवेश बाकी असल्याची प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळकृष्ण खरात यांनी सांगितले आहे. माझी शाळा ही जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कोलवड असून या शाळेमध्ये एकूण 177 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या 2024-25 या सत्रामध्ये 2 गणवेशांपैकी अद्यापपर्यंत आज एकही गणवेश त्यांना प्राप्त झालेला नाही. या गणवेशाचं कापड प्राप्त झालेलं आहे अशी ऐकीव माहिती आहे, परंतु ते अद्यापपर्यंत शाळेपर्यंत कुठल्याही प्रकारचा गणवेश पोहोचलेला नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।